राज्यमंत्री मेघना बोर्डीकरांची ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची धमकी, रोहित पवारांकडून व्हिडिओ ट्विट, तर विधवा मोलमजुरी करणाऱ्या महिलांचा छळ होत असल्यानं समज दिल्याचं बोर्डीकरांचं स्पष्टीकरण. पनवेलमध्ये मनसैनिकांनी डान्स बार फोडला, जोरदार घोषणाबाजी करत लाइटिंगची तोडफोड. राज ठाकरेंनी घेतलेल्या आक्षेपानंतर मनसैनिक आक्रमक. सनातनी दहशतवादी शब्द वापरल्यानं पृथ्वीराज चव्हाण वादाच्या केंद्रस्थानी. शिवसेनेची चव्हाणांविरोधात आंदोलनं, तर सनातन धर्मानं भारताचं वाटोळं केलं, आव्हाडांचा हल्लाबोल. कोल्हापूरच्या नांदणी मठातील हत्तीणीला परत आणण्यासाठी राजू शेट्टींची मूक पदयात्रा. नांदणी ते कोल्हापूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत पदयात्रा काढणार. महादेवी हत्तीणीला परत आणण्यासाठी कोल्हापूरकर मैदानात, तर कोर्टाच्या आदेशानंतरच महादेवीचं स्थलांतर. तिच्या आरोग्यासाठी आणि कल्याणासाठी कटिबद्ध, वंताराची भूमिका. मराठा समाजाकडून अहिल्यानगरात मराठा लग्न आचारसंहिता संमेलनाचं आयोजन. पुण्यातील वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणानंतर आचारसंहिता जाहीर. प्रचार आणि प्रसारासाठी संमेलन. महादेव मुंडे हत्या प्रकरणाच्या तपासाला वेग. नवनियुक्त एसआयटीचे प्रमुख पंकज कुमावत आज बीडमध्ये दाखल होणार. 21 महिन्यांनंतरही आरोपी फरार. महादेव मुंडे हत्या प्रकरणी फरार आरोपी गोट्या गित्तेचा नवा व्हिडिओ समोर. पोलिसांकडून शोध सुरू असताना गोट्या सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असल्याची चर्चा. दादरच्या कबूतरखाना परिसरात महापालिकेकडून जाळी लावण्याचं काम सुरू. कारवाईत काही नागरिकांचा अडथळा कायम. कबुतरांना अन्न घालणाऱ्या अज्ञातांविरोधात गुन्हा. पाचव्या कसोटीत भारताचं इंग्लंडसमोर 374 धावांचं आव्हान. दिवसाअखेर इंग्लंड 1 बाद 50. जयस्वालचं शतक, तर जडेजा, सुंदर आणि आकाशदीपच्या अर्धशतकांच्या जोरावर भारताचा 396 धावांचा डोंगर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.